या सरकारमध्ये कोण मुख्यमंत्री बनणार आणि कोण दिल्लीला जाणार याच्यापेक्षा या सरकारमध्ये महाराष्ट्राच्या जनतेला काय मिळालं याचं प्रश्नाचं उत्तर आपण विचारलं तर या राज्यातल्या जनतेला काहीच मिळालं नाही. त्या पद्धतीनं मिसिंग लिंकच्या रस्त्याचं भ्रष्टाचार एका पावसामुळे पुढे आला. पर किलोमीटर 540 कोटी रुपये त्याच्यामध्ये खर्च केले गेले. 13 किलोमीटरचा रस्ता होता. 7,190 कोटी त्याच्यामध्ये खर्च केले आणि पहिल्याच पावसात ते उघडलं. भ्रष्टाचाराचं पुरण या महाराष्ट्राला बनवून ठेवलं आणि त्या माध्यमातून महाराष्ट्र लुटून गुजरातला जे केंद्रातले जे 2 नेते गुजरातचे आहेत त्या गुजरातला वाटण्याचं काम या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये होताना आपण पाहतो. छत्रपती शिवाजी महाराज त्यावेळेस गुजरातच्या भ्रष्टाचारी व्यवस्थेला बाहेर काढून महाराष्ट्राला मोठं करायचं. आता उलट झालं. आता आपल्या महाराष्ट्राला आपल्या संतांची परंपरा आपल्या शिवाजी महाराजांचं नेतृत्व ज्याला आमचे दैवत आहेत त्या नेतृत्वालाही सुद्धा बाजूला सारून गुजरातला लुटून महाराष्ट्रात येतात असं आपण पाहतोय. त्यामुळे कोण मुख्यमंत्री बनणार कोण नाही बनणार त्याच्यापेक्षा महाराष्ट्राला या मुख्यमंत्र्यांपासून काय भेटलं या सरकारपासून काय भेटलं या प्रश्नावरची चर्चा व्हावी असं आम्हाला वाटतं. काल आमचे खासदार साहेब जाऊन आले त्यांना भेटून आले आणि ती सगळी भूमिका लोकसभेमध्ये मांडली जाणार आहे. पण एक शास्त्रज्ञ ज्यांनी सीमेवर जे मिलिटरीचे आमचे लोक असतात त्यांच्या सुरक्षेसाठी जे काही उपाययोजना आणल्यात आणि त्याच्यामुळे अनेक आमच्या सैनिकांचा जीव वाचवण्यामध्ये यश आला. अशा पद्धतीचं देशासाठी काम करणाऱ्या एका शास्त्रज्ञाची अवहेलना मोदी सरकारच्या वतीने होते आहे. आम्ही आहोच ना. आम्हाला कुठे ते सहभागी काय आहे. आम्ही नीटच्या परीक्षेच्या बाबतचं आमचे नेते राहुल गांधीजींनी देशपातळीवर एक मोठं आंदोलन केलं आणि त्यामुळे या सगळ्या आंदोलनामध्ये काँग्रेस पूर्ण राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये पूर्ण देशभर काम करते आहे हे आपल्याला दिसतंय. हे बोलायचंच भात बोलायचीच कढी असं हे महाराष्ट्राचं सरकार आहे. त्यामुळे या सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी काही शब्द दिला तरी तो शब्द पाळला जाईल की नाही पाळला जाईल त्यांचे मंत्रीच पाळत नाही तर मग त्यांचं प्रशासन काय मानणार. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचं चित्र आपण पाहतो आहे. 3 तिघाडा काम बिघाडा असं या सरकारचं काम आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्राला त्याचे नुकसान मोठ्या प्रमाणात भोगावं लागते आहे. आज मी आता कलेक्टरला आम्ही प्रश्न विचारला की आता जो ड्रॉट येते म्हणजे पाऊस पडत नाही शेतकरी चिंतातूर आहे सरकारचं धोरण काय आहे काय तुम्हाला याच्यामध्ये सरकारने आदेश दिले ते म्हणले अजून काही नाही फक्त पाणी सांभाळून ठेवा पिण्याचं पाण्याची अडचण नाही आली पाहिजे एवढंच सांगितलं. बाकी शेतकऱ्यांसाठी काय करायचं त्याच्याबद्दलचं एकही त्या पद्धतीचं मार्गदर्शन आलेलं नाही असं जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्हाला सांगण्यात आलं. तर हे सरकार स्वतःसाठी जगते आहे. स्वतःच शहाणपण करायचं आपलीच पाठ आपल्याच हाताने ठोकायचं असं या सरकारची भूमिका आहे. त्यामुळे पंढरपूरची घटना असो की कुठल्या असो अनेक घटनेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.